राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांना उतारवयात मदतीसाठी ठेवलेल्या सख्ख्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते व इतर 4 जणांनी राजुरा व सुबई येथील राहते घर तसेच शेतजमीन अशी एकूण सुमारे 5 कोटी रुपयांची संपत्ती एकाच दिवशी आपल्या नावावर करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या संपत्तीतून बेदखल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी सुमनताई मामुलकर यांनी 5 जणांविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून या संदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। या घटनेत 5ही जणांनी सुमनताई मामुलकर यांची प्रकृती ठीक नसल्याचा व त्यांचे 84 वर्षांचे वय असल्याचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। 28 जूनला सुमनताई मामुलकर यांनी अभिजित भुते, शिल्पा भुते, आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर यांनी फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे। या पत्रकार परिषदेला रविकांत निंबाळकर, किरण निंबाळकर, सुनीता चाळके व मोहित निंबाळकर उपस्थित होते। गेलं त्यांनी ऑफिसमध्ये, मला एवढी कल्पना नव्हती की एवढी प्रॉपर्टी हा माझ्या काही लक्षात आलं नाही। मी आपल्या याच्यावर